लांडगा आला रे आला. सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक धनगराचा मुलगा राहत होता. रोज सकाळी तो आपल्या शेळ्यांचा कळप घेऊन डोंगरावर चालण्यासाठी जायचा. डोंगरावर मोकळं आकाश, थंड वारा आणि हिरवळ पाहून त्याचं मन आनंदाने भरून जायचं. एके दिवशी तो एकटाच गेला. शेळ्या चारताना तो कंटाळला. मग त्याला एक खोडकर कल्पना सुचली. त्याने जोरात ओरडलं, "लांडगा आला रे आला, वाचवा." गावातून लोक धावत आले, कुणी लाठी घेऊन, कुणी काठी घेऊन, पण तिथं लांडग्याचं नावही नव्हतं. सर्वजण वैतागले. रामू खिदखिदून हसत होता. दुसऱ्या दिवशीही त्याने तेच केलं. लांडगा आला रे आला. पुन्हा लोक धावत आले. पुन्हा फसले. आता गावकऱ्यांनी ठरवलं, पुढच्या वेळी रामू काहीही म्हणाला तरी लक्ष द्यायचं नाही. आणि तिसऱ्या दिवशी खरंच एक मोठा लांडगा डोंगरावर आला. तो शेळ्यांच्या कळपाजवळ पोहोचला. रामूने घाबरून ओरडायला सुरुवात केली, "लांडगा आला रे आला, खरंच आला, वाचवा." पण कोणीच आलं नाही. रामू रडायला लागला. लांडगा शेळ्यांजवळ गेला, पण तेवढ्यात दूरवरून रामूचा आजोबा दिसले. त्यांनी झपाट्याने डोंगर चढून येत मोठा आवाज केला, झेंडा फिरवला आणि लांडग्याला पळवून लावलं. शेळ्या वाचल्या, पण रामूला एक खूप मोठा धडा मिळाला. खोटं बोलल्यामुळे खरं असलं तरी कोणी विश्वास ठेवत नाही. त्या दिवसानंतर रामूने कधीच खोटं बोललं नाही आणि सगळ्या मुलांना तो गोष्ट सांगायचा, "लांडगा आला रे आला ही खोड लावू नका, नाहीतर खरंच संकट आल्यावर कोणीही मदतीला येणार नाही." विश्वास कमावणं कठीण असतं, पण तो गमावणं अगदी सोपं.